Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gawande with you again. As you all know, High Courts, Bombay High Courts, Judicatures Bombay, Principal Sits at Bombay इथे आपल्याकडे एक वॅकन्सी आऊट झालेली आहे. तर या वॅकन्सी बद्दल आज आपण सगळं काही जाणून घेणार आहोत. ही जी वॅकन्सी आहे ती डेफिनेटली बॉम्बे प्रिन्सिपल कोर्टलाच असणार आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बेंच किंवा नागपूर हायकोर्ट्स बेंच किंवा सर्किट बेंच ॲट कोल्हापूरला ही वॅकन्सीची पोस्ट नाही आहे. म्हणजे जर तुम्ही याचा फॉर्म भरण्याचा विचार करत आहात किंवा जर तुम्हाला या जॉबसाठी अप्लाय करायचं असेल तर ही जी पोस्ट आहे ती तुम्हाला परमनंट बॉम्बे हायकोर्टलाच जॉब करावा लागणार आहे. हा एक मुद्दा. त्यानंतर नेम ऑफ द पोस्ट असोसिएट्स इक्विव्हॅलंट टू द सिव्हिल जज ही पोस्ट असते, पण तरी क्लॅरिकल पोस्ट आपण याला म्हणू शकतो. ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये असिस्ट टू द जज किंवा जे ही ऑर्डर्स काढणे किंवा असिस्ट करणे, ई फायलिंग किंवा ई रेकॉर्ड्स या असे काम असतात त्याच्यामध्ये. याच्याबद्दल आपण वेगळ्याही व्हिडिओजमध्ये किंवा लेक्चर्समध्ये डिस्कस करू शकतो जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जाणार आहेत. आता आपल्याला वर्क ऑफ दी असोसिएट्स एवढं महत्वाचं नाही आहे, बट एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट आहे एवढं आपण लक्षात घेऊ शकतो. त्यामध्ये ऑर्डर इश्यूज करणे आहे, लेटर इश्यूज करणे आहे, इंग्लिशचं थोडं याच्यामध्ये चांगलं काम राहणार आहे. बिकॉज हायकोर्ट्स आहे. त्यानंतर असिस्ट टू द रजिस्ट्रार और असिस्ट टू द जज याला आपण असोसिएट्स म्हणतो. याला क्रायटेरिया आहे 5 वर्ष तुम्हाला लिगल प्रॅक्टिस ॲडव्होकेट तुम्ही हवाय आणि एज क्रायटेरिया तुम्हाला ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरीनुसार दिलेला आहे. टोटल पोस्ट 27 आहे, बट पोस्ट यामध्ये 1-2 वाढवू शकतात मे बी. आणि एलिजिबिलिटी लिस्ट तुमची लागणार आहे. एलिजिबिलिटी लिस्ट इलिजिबल अँड अनएलिजिबल लिस्ट. इनएलिजिबल दोन्ही जसे की आता हायकोर्टचे डिस्ट्रिक्ट जजसाठी लागले आहे तशा दोन्ही लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला इथे एक्झामिनेशनची तारीख येणार आहे. आता प्रॉपरली बघून घेऊया की एक्झॅक्टली इथे काय म्हटलेलं आहे, दुसरं काय कंडिशन्स आहेत या जॉबच्या. रेम्युनरेशन्स ते आहे जेवढं इथे दाखवत आहे तेवढं. मॅक्सिमम जी एज आहे म्हणजे रेम्युनरेशन चांगलं आहे. 38 ओपनसाठी आहे. इफ यू आर अंडर दी 38 एज अँड यू आर कम्स फ्रॉम दी ओपन कॅटेगरी, बिलॉंग्स फ्रॉम दी ओपन कॅटेगरी, देन यू कॅन फिल दिस फॉर्म. 43 रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये इथे जे ST SC अँड दोन्ही ओबीसी कॅटेगरी येतात आहेत. एलिजिबिलिटी ॲज पर द ॲडव्हर्टिजमेंट जी एलिजिबिलिटी आहे ती तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस केल्यानंतर कोणत्याही सबऑर्डिनेट कोर्ट्समध्ये तर इथे तुम्हाला हा फॉर्म भरायला भेटणार. दिस इज द एलिजिबिलिटी ॲज पर द ॲडव्हर्टिजमेंट. अप्लिकेशन फी जी आहे एक्झामिनेशन 1000 रुपीज आहे. त्यानंतर लास्ट डेट टू अप्लाय जी आहे ते 16 ओपन होत आहे तुमची 16 म्हणजे कालच साईट्स ओपन झालेल्या आहेत आणि तुम्ही 30 तारखेपर्यंत या महिन्याच्या एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत हा फॉर्म भरू शकता. आता हा झाला क्रायटेरिया वरती. अजून कोणी फॉर्म भरून बघितला आहे की माहित नाही, मी साईट अजून ओपन केलेली नाहीये, पण जसं आपण डिस्ट्रिक्ट जजचा फॉर्म भरला होता त्याप्रमाणेच साईट्स दिसत आहे. तर तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. पोस्ट खूप चांगली आहे आणि इक्विव्हॅलंट टू द सिव्हिल जज आहे आणि त्यानुसार तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की या पोस्टसाठी आपल्याला अप्लाय करायला पाहिजे तर नक्कीच अप्लाय करा. जर तुमचं 5 वर्षाच्या वर प्रॅक्टिस असेल आणि तुम्ही वयोगटामध्ये शिथिलतेमध्ये बसत आहात. सिलेबस कवर्ड इन दिस कोर्स. आता हे मी थोडंसं कॉपी पेस्ट केलं माझ्या कोर्समधून म्हणून दिसतंय हे असं. ठीक आहे. सो सिलेबस काय आहे या एक्झामिनेशनचा, सो सॉरी फॉर दॅट. सो सिलेबस आहे या एक्झामिनेशनचा, बघू शकता खाली सिलेबस ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. लिगल नॉलेज आणि जनरल सब्जेक्ट, जनरल नॉलेजमध्ये या 2 टप्प्यामध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. तर आता इथे बघू शकतो तुम्ही की बॉम्बे हायकोर्ट्स ओरिजिनल साईट रूल हे खूप मोठं बुक आहे. बॉम्बे हायकोर्ट्स ओरिजिनल साईट रूलचं तुम्हाला हायकोर्ट्समध्ये मिळेल हे बुक्स. ठीक आहे. ओरिजिनल साईट, अपिलेट साईट नाही म्हटलंय, ओरिजिनल साईट रूल्स. तर हे रूल्समध्ये भरपूर सारे रूल्स आहे आणि भरपूर मोठा हा ऍक्ट म्हणू शकते, पुस्तक म्हणू शकते. पूर्ण 50 मार्कासाठी तुम्हाला दिले. म्हणजे हा ओरिजिनल साईट जर रूल तुम्ही कव्हर केला तर 50 मार्काचा ऍव्हरेज तुम्हाला इथे मिळते. थोडा आपल्या सिलेबसच्या बाहेरचा युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कुठल्याही एक्झामिनेशनला, MPSCला, कोणत्याही एक्झामिनेशनला हा विचारण्यात येत नाही, बट यांनी विचारलेला आहे. ऑलरेडी एका लिगल असिस्टंटच्या एक्झामिनेशनला MPSCने हा दिला होता रूल्स. ठीक आहे. तेव्हा आमच्या क्लासमध्ये आम्ही शिकवलेला आहे, म्हणजे मी शिकवलेला आहे. तर याला फार डेप्थ मध्ये आपल्याला करणे गरजेचं आहे. विच नीड टू क्लिअर इन अ डेप्थ.
कारण 50 मार्काचा ऍव्हरेज आहे, म्हणजे जवळपास अर्धा पेपर याच्यातच खतम होतो. त्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, लिमिटेशन ऍक्ट आहे, महाराष्ट्र कोर्ट फीज ऍक्ट आहे, महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS 20 मार्कासाठी. हे जे सगळे विषय तुम्हाला नंतरचे दिसत आहेत, म्हणजे 50 आणि हे 20, 60, 70 मार्क इथे तुमचे कव्हर होतात. सिव्हिल प्रोसिजर कोड मधून कदाचित 6-7 मार्काचा ऍव्हरेज येऊ शकतो, क्रिमिनल मधून 6-7, BNSS मधून 6-7. ठीक आहे, एवढा नाही, बट कमी एक ऍव्हरेज बघितलं तर आपण, कारण पुढे अजून आपल्याला 30 मार्काचं त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे या 70 मार्काचं जर या 20 मार्कामध्ये जर बघितलं तर अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, 4-5 प्रश्न. लिमिटेशन ऍक्ट मधनं 2 प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो, महाराष्ट्र कोर्ट फीज ऍक्ट मधनं 2 प्रश्न, महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट मधनं 2 प्रश्न, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 5 प्रश्न, CRPC मधून आपण 3 ते 4 प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो आणि सिव्हिल प्रोसिजर 5 ते 7. असे पूर्ण 20 मार्काचा ऍव्हरेज तुमचा इथे बनतो. हा, ठीक आहे. आणि 50 मार्काचं बॉम्बे ओरिजिनल साइट रूल्स, नॉट अपिलेट साइट. ओके, कन्फ्युज होऊ नका. 2 रूल्स आहेत बॉम्बे हायकोर्टाचे, म्हणजे हायकोर्टाचे. अपिलेट साइड आणि ओरिजिनल, तर ओरिजिनल तुम्हाला देईल. तर हा 70 मार्काचा तुमचा सिलेबस. त्यानंतर जनरल स्टडी जे आहे ते 30 मार्कासाठी येतो. 30 मार्कासाठी जनरल स्टडी, जनरल सब्जेक्ट. ESA रायटिंग, जे की जनरल आता करंट टॉपिक्स आहेत किंवा लिगल टॉपिक्स आहेत, यावर तुम्हाला एसे रायटिंग येणार आहेत. ठीक आहे. प्रिसाइज रायटिंग म्हणजे एक पॅराग्राफ दिला जाईल, त्याचं किंवा टायटल दिलं जाईल, त्यावर पॅरा लिहायला सांगतील, किंवा एखादा पॅरा दिलं जाईल त्याला प्रॉपरली टायटल देऊन प्रिसाइज मध्ये, हा इंग्लिशचा भाग आहे. प्रिसाइज रायटिंग, एक छोटा पॅरा आपल्याला त्याबद्दल लिहायचा. एक तुम्हाला जर 25-30 ओळी दिली असेल तर आपल्याला 10 ओळीमध्ये कव्हर करून त्याला एक प्रॉपर टायटल द्यायचं, त्याचं कॉन्क्लुजन काढायचं. हे असं प्रिसाइज रायटिंग असतं. ठीक आहे की नाही. त्यानंतर लेटर रायटिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचं लेटर रायटिंग येतं तुम्हाला. कॉलेजला किंवा शाळेला मित्रमैत्रिणींना पाठवायचं लेटर नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जे असोसिएट्स आहे, त्या असोसिएट्सचा कुठल्या प्रकारे त्यांना ऑर्डर इश्यूज करावं लागतं, कुठल्या प्रकारे नोटीस लेटर रायटिंग करावं लागतं, त्या दरम्यान त्या ऍस्पेक्ट्सनी तुम्हाला इथे लेटर रायटिंग विचारण्यात येईल. त्यानंतर ग्रामर आहे. तर हे असं सगळं जे आहे ते 30 मार्कासाठी आहे. हा झाला सिलेबस तुमचा. ठीक आहे. आणि तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न्स किंवा परीक्षेचा पॅटर्न जर बघितला, आता पॅटर्न जर बघितला तर लेटर रायटिंग, प्रिसाइज रायटिंग, ग्रामर आहे. तर यामध्ये आपण होऊ शकतं कदाचित MCQs, म्हणजे पहिला विषय आहे तो MCQs पूर्ण, आणि लेटर रायटिंग मध्ये, प्रिसाइज रायटिंगला आपल्याला रायटिंग मध्ये घ्यावं, म्हणजे स्क्रीनिंग प्लस रायटिंग ह्या दोन्ही मोड मधून तुमची ही एक्झाम होणार आहे. हा झाला पेपर पॅटर्न. ठीक आहे. दिस इज द पेपर पॅटर्न. सो व्हॉट इज द पेपर पॅटर्न? सो आय एम रायटिंग हिअर. पेपर पॅटर्न काय असणार आहे? पेपर पॅटर्न कसं स्क्रीनिंग टेस्ट अँड प्लस ऑब्विसली रायटिंग मध्ये तुम्हाला इथे जायचं. सो दिस इज बोथ आर द पेपर पॅटर्न्स, स्टेजेस ऑफ द पेपर पॅटर्न्स. नाउ कम टू द फर्स्ट. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अभ्यासाला लागायचंय, कारण की हायकोर्टच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या लवकर होतात. MPSC सारखं तुम्हाला 1-1 वर्ष 6-6 महिने मिळणार नाही. कदाचित ही डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामिनेशन झाल्यानंतर लगेचच ही एक्झामिनेशन घेण्यात येऊ शकतात. ठीक आहे की नाही. कारण याला फॉर्म खूप येणार आहे. 5 वर्ष प्रॅक्टिस क्रायटेरिया सांगितलंय, बाकी दुसऱ्या अट काही नाही. एक अट आहे की टायपिंगची ज्यांची स्पीडचं ज्यांनी कोर्स केलेला आहे, टायपिंगचे कोर्सेस आहेत, त्यांना प्रिफरन्स दिला जाणार आहे. पण याचा अर्थ नाहीये की तुमच्याकडे MSc IT CCC आणि जे कम्प्युटरचे कोर्स असतात, तुमच्याकडे जर ते कोर्सेसचे सर्टिफिकेट्स असेल अवेलेबल, सो यू कॅन फिल द फॉर्म. तुम्ही या फॉर्मला अप्लाय करू शकता. यू कॅन अप्लाय दी फॉर्म, तुम्ही अप्लाय करू शकता. प्रिफरन्स कधी एक्झाम पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू झाल्यानंतर तिथे प्रिफरन्स देण्याचा विचार असतो. प्रिपेरेबल टू द टायपिंग म्हटलं आहे, स्पीड ज्यांचे टायपिंग मध्ये ते वेगवेगळे कोर्सेस असतात स्टेनोचे, या प्रकारे. बाकी प्रिफरन्स काही दिलेलं नाहीये, त्यामुळे असं काही इथे गोंधळून जायचा गरज नाही आहे की मी फॉर्म भरू की नाही, माझ्याकडे तर टायपिंग नाही आहे. तर तुम्ही नंतरही करू शकता जर तुम्ही एक्झाम मध्ये पास झालात, किंवा आताही तुम्ही कोर्सेस लावून टायपिंगचं करू शकता आणि इंटरव्ह्यूला ते सर्टिफिकेट देऊ शकता की माझं टायपिंग आहे, अशा प्रकारे. तर त्यामध्ये काही हिंमत खचून जाण्याची गरज नाही की माझं टायपिंगच नाही तर मी काय करू. तुम्ही फॉर्म तरीही भरू शकता. MSc IT किंवा दुसरं कुठलेही सर्टिफिकेट तुमच्याकडे कम्प्युटर बेस्ड जे कम्प्युटर एज्युकेशन कोर्सचं असेल. हा झाला तुमचा कोर्स किंवा हा झाला तुमचा सिलेबस. आता ज्युडिशियल विंग्स या ऍपवर मी ऑलरेडी हा कोर्स पब्लिश केलेला आहे
आणि लाईव्ह लेक्चर जे आहे ते 1 मे पासून लाईव्ह लेक्चर सुरू होणार. लाईव्ह लेक्चरच्या आधी मात्र आज कोर्स पब्लिश केलेला आहे, तर आज तुम्हाला एवढे इथे मिळतील. काय काय मिळेल त्याच्यामध्ये लिमिटेशन्स ऍक्ट मिळेल, क्रिमिनल प्रोसिजर, सिव्हिल प्रोसिजर आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, हे 4 ऍक्ट ऑलरेडी तुम्हाला तिथे मिळणार आहे. 4 ऍक्ट, ठीक आहे, ऑलरेडी तुम्हाला तिथे अवेलेबल राहणार आहे, बिकॉज वी हॅव द रेकॉर्डेड लेक्चर्स ऑफ द अदर कोर्सेस. तुम्ही तिथे अपलोड करून देणार आहे. 1 मेला तुमचं महाराष्ट्र कोर्ट फीज ऍक्ट सुरू होणार आहे, महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट सुरू होणार आहे. पहिले महाराष्ट्र कोर्ट फीज ऍक्ट संपवलं जाईल. हा एक 7 ते 8 दिवसाचा सिलेबस असू शकतो. महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट त्याच्यानंतर संपवलं जाईल. 1 मेला पहिला जो विषय असणार आहे महाराष्ट्र कोर्ट फीज आणि महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट. त्यानंतर आपल्याकडे एक विषय जो मोठा राहतो, हे 2 छोटे विषय झाल्यानंतर, छोटे नाहीच आहे हे पण तरीही हे 2 छोटे विषय झाल्यानंतर आपण बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साइट्स रूल्सला सुरू करणार. ठीक आहे, इट्स अ लीगल नॉलेज. पहिले लीगल नॉलेज आपलं संपून जाणार आहे. म्हणजे जर आज तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल किंवा ऍडमिशन घ्यायचे असेल, तर तुम्हाला आजपासूनच तुम्ही BNSS, CRPC, लिमिटेशन्स ऍक्ट आणि सिव्हिल प्रोसिजर कोड 1 मे पर्यंत संपून टाकू शकता रेकॉर्डेड लेक्चर्स मध्ये. आणि 1 मेला तुम्ही महाराष्ट्र कोड फीज ऍक्ट, महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्टला लाईव्ह लेक्चर जॉईन करू शकता. तेही लाईव्ह लेक्चर तुम्हाला नंतर रेकॉर्डेड ऍज इट इज आफ्टर द लेक्चर मिळतच. बट तरी जर लवकरात लवकर प्रिपरेशन सुरू करायचं असेल तर तुम्ही ऍडमिशन्स घेऊन जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते 1 मे पर्यंत संपू शकता. आणि नंतर महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट, महाराष्ट्र कोड फीज ऍक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट रूल्स हे आपल्याला संपवायचं 1 मेच्या नंतर. ठीक आहे, म्हणजे 1 मे त्या महिन्यामध्ये. त्यानंतर आपल्याला या पोर्शन्स कडे यायचं आहे. हा पोर्शन सुद्धा मीच शिकवेल, किंवा मला जर नाही वेळ मॅनेज झाला तर दुसरे एक इंग्लिशचे ऑलरेडी आपल्याकडे टीचर आहे, तर ते तुम्हाला शिकू शकतात. जनरल सब्जेक्ट एसे रायटिंग त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, एसे रायटिंग जसं सांगितलं की लिगल आणि करंट अफेअर्सवर येऊ शकतं, करंट टॉपिक्सवर. प्रिसाइज रायटिंग डेफिनेटली शिकवेल मी, त्यात खूप काही अवघड नसतं प्रिसाइज रायटिंगमध्ये. आणि एक 4-5 दिवसाचा सिलेबस आहे. त्यानंतर तुम्हाला PDF किंवा काही मटेरियल दिले जाईल, त्याप्रमाणे तुम्ही तयारी करायची. लेटर रायटिंग डेफिनेटली मी स्वतः शिकवेल तुम्हाला लेटर रायटिंग, कारण ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग आहे हा, त्यामुळे मी कोणाला शिकायला देणार नाही. ग्रामर एक्सेट्रा. ग्रामर काय, सोपं ग्रामर आपल्याला काही प्रिव्हियस पेपर्स मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स MPSCच्या विचारले आहे किंवा हायकोर्टच्या प्रिव्हियस, त्याप्रमाणे आपल्याला इथे आपण तयारी करू शकतो. तर हा एक तुमचा सिलेबसचा पोर्शन झालेला आहे. आता तुम्हाला कोर्स बद्दल जर सांगायचं झालं तर हा कोर्स आहे तुमचा. इथे मी अजून इमेज अपलोड केलेली नाही आहे. हा कोर्स आहे, मी तेवढा सिलेबस कव्हर करेल म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. कोर्सेसची फीस आणि कोर्सेसचं स्ट्रक्चरचे 6 महिन्याचं आहे. 6 महिन्याचं का, एक्झाम जरी तुमची 3 महिन्यात होणार असेल पण तरी राहू द्या. कदाचित जर एक्झाम कोणत्या दृष्टिकोनातनं काही कारणास्तव लेट झाली तर तुम्हाला इथे तो कोर्स तुमच्या सोबत राहायला हवा. अशा प्रकारे हा कोर्स आहे. कोर्सची फीस जी आहे 4,700 रुपये आहे. कदाचित तुम्हाला 50 रुपये पे करताना जास्त लागू शकतात, ते मला दिसत नाही, ते तुम्हाला प्राइस दिसू शकते एक डेप्थ मध्ये इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर. आणि हा जो पोर्शन आहे हा खूप जास्त मोठा आहे. त्यानंतर याच्या मला तुम्हाला नोट्स पण द्यावे लागतात आणि सगळं प्रिपरेशन्स करून घ्यावं लागतं, आणि ऍट द एंड तुम्हाला टेस्ट पेपर पण द्यावे लागतात. त्यामुळे हा जो कोर्स आहे तुम्ही आता परचेस करून 6 महिन्यासाठी स्वतःकडे ठेवू शकता. आणि जसं लगेच परचेस केलं त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कंटेंट्स मी अजून ऍड केलेली, आज ऍड करणार आहे. कंटेंट्स तुम्हाला मिळून जाणार आहे क्रिमिनल प्रोसिजर, सिव्हिल प्रोसिजर कोड, लिमिटेशन्स ऍक्ट आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे. आणि 1 मे पासून लाईव्ह लेक्चरचा टाइम दिला जाईल ग्रुप क्रिएट केल्यानंतर व्हॉट्सअपचा. आणि 1 मे नंतर तुम्हाला इथे 1 मेला सुरू होणार आहे आपला क्लास. 1 मेला आपण इथे महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट, कोर्ट फीज ऍक्ट आणि बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साइट्स रूल सुरू करणार. अँड देन हा सिलेबस महिन्यामध्ये संपल्यानंतर आपलं इंग्लिशवर काम सुरू होणार. अशा प्रकारचा टॉपिक्स मी तुम्हाला इथे सॉर्टिंग आउट करून दिले आहे. आणि फॉर्म भरण्याची तारीख पण प्रॉपरली सांगितली आहे. आणि नक्की फॉर्म भरा आणि अशा सुद्धा एक्झामिनेशनचा अनुभव तुम्ही घ्या चांगल्या प्रकारे. डेफिनेटली खूप चांगली पोस्ट आहे, इक्वॅलंट टू द सिव्हिल जज आहे. आणि सिलेबस किती कमी आहे, सिलेबस पण कमी आहे आणि एकदाच एक्झाम होणार आहे, असं नाही की प्री आहे, मेन्स आहे, वायवा होस आहे, इंटरव्ह्यू आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूची ही प्रिपरेशन्स तुम्ही पास झाल्यानंतर आपण करून घेऊया डेफिनेटली. सो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. इथे खूप चांगली पोस्ट ही आहे आणि ऑब्व्हियसली तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरायला पाहिजे. थँक्यू सो मच.